नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की भैरवी ऑफिसमधून घरी येते. सोबत ती दळणाचा डबा देखील घेऊन आलेली असते. तितक्या तिथे प्रभूबाई येतात. भैरवीला असं साडीत दळणाचा डबा घेतलेला पाहून त्यांना आश्चर्य वाटतं. दुसरीकडे राधावहिनी अनिशला म्हणत असतात की बाबू अनिश, जा जरा दळणाचा डबा घेऊन ये, पीठ संपलं. अशोक मामा त्यांना म्हणतात, तुम्हाला काय झालं दिवसभरात डबा आणायला? तेव्हा राधावहिनी म्हणतात की बाप्पा, मला काय 8 हात आहेत का? दिवसभर काम करते ना मी, भांडी घासली, स्वयंपाक केला, तुमचा आता चहा दिला, सांगा काय काय करू मी? केशवभाऊ पण म्हणतात, हा ना भाऊजी, मी पण सगळा कचरा काढला, पाहिला ना मगाशी. अनिश म्हणतो, 1 मिनिट मी घेऊन येतो. असं म्हणत आता अनिश बाहेर जायला लागतो. तितक्यात आता भैरवी समोरून येते. अनिश भैरवीला म्हणतो की अरे भैरवी, तू ऑफिसमधून येताना दळणाचा डबा घेऊन आलीस? भैरवी म्हणते, हो वाटेतच होता ना म्हणून घेऊन आले. अशोक मामा म्हणतात की पाहिलं का राधाबाईंनी, बघितलं का माझी सून किती कामचोख आहे ते. बाईने ठरवलं ना तर काही करू शकते, फक्त स्वतःवरती प्रेम आणि घरावरती माया पाहिजे. ते पुढे अनिशला म्हणतात की जा अनिश, तिला जरा मदत कर. त्यानंतर आता किचनमध्ये भैरवी काम करत असताना अनिश पाठीमागून येतो आणि तो रोमॅन्स करायला लागतो. भैरवी त्याला म्हणते की अनिश, तू मॅड आहेस का? कोणी येईल ना, मामा मामी पण घरात आहेत, गप्प बस. अनिश मात्र मागं हटायला तयार नसतो. मग आता भैरवी मुद्दामण म्हणते, ते बघ बाबा आले. अनिश पटकीने बाजूला होतो आणि म्हणतो, हे काय होतं? भैरवी म्हणते, मज्जा आली. त्यावरती अनिश तिला म्हणतो, थांब तुला मज्जाच दाखवतो. तर भैरवी त्याला म्हणते की बाय द वे, तुझी एक शायरी उधार राहिली आहे. तर अनिश तिला एक शायरी ऐकवतो. आपकी तारीफ बया करे कैसे ऐसे लफ्ज कहा. त्यावरती भैरवी म्हणते की हाय, आपकी आके ही शायरी है, लफ्जों की जरूरत कहा. असं म्हणून आता हे दोघं जण हसू लागतात. इकडे राधावहिनी आणि किशाभाऊ दोघं जण जादूचे प्रयोग पाहण्यासाठी बाहेर निघालेले असतात. तितक्यात अशोक मामा येतात आणि विचारतात, काय कुठे चाललेत? त्यावरती हे दोघं जण म्हणतात की जादूचे प्रयोग बघायला. अशोक मामा म्हणतात की आणि मुलं कुठे आहेत? त्यावरती आता हे दोघं जण म्हणतात की ते पण तिथंच गेलेत. अशोक मामा म्हणतात, जादूचे प्रयोग बघायला रात्री 10:30 वाजता कोणाला विचारून गेलीत मुलं? तर राधावहिनी म्हणतात की आम्हाला विचारलं ना त्यांनी. अशोक मामा म्हणतात, तुम्हाला सांगता नाही आलं का आजोबांना विचारून जा म्हणून? किशोरभाऊ म्हणतात की तुम्ही बाहेर होता ना भाऊजी. अशोक मामा म्हणतात, बाहेर होतो म्हणजे मी काही चंद्रावर गेलो होतो का? ईश्वरीलाच होतो ना. राधावहिनी म्हणतात, त्यांना माहिती आहे ना तुम्ही परवानगी देणार नाही म्हणून तसेच गेले. अशोक मामा म्हणतात, मग तुम्ही सुद्धा परवानगी त्यांना देता कामा नाही. राधावहिनी म्हणतात की जाऊ द्या ना भाऊजी, नाही म्हटलं तर पोरं बिचारी तोंड पाडून बसतील. अशोक मामा म्हणतात, नाही म्हणायची, ऐकायची सवय लागली पाहिजे त्यांना, नाहीतर ते आपल्याला गृहीत धरतील. शिस्त म्हणजे शिस्त. आणि तुम्ही कुठे जायचं नाही, समजलं? असं म्हणत आता अशोक मामा किचनमध्ये येतात. ह्या दोघांचा इकडे रोमॅन्स चालू असतो. भैरवी पाहते की अशोक मामा आलेलेत. ती अनिशला म्हणते की अनिश, अरे बाबा आलेत. अनिशला खोटंच वाटतं. अनिश काय बाजूला हटतच नाही, त्याचा रोमॅन्स चालूच असतो. भैरवी परत त्याला म्हणते की अरे खरंच बाबा आलेत, असं म्हणत ती त्याला जरा बाजूला करते. अनिश पाहतो तर अशोक मामा खरंच आलेले असतात. आता त्यांना पाहून हे दोघं जण जरा घाबरतात. अशोक मामा सुद्धा सुरुवातीला त्यांच्याकडे खूप रांगणे पाहत असतात. पुढे अशोक मामा येतात आणि म्हणतात, प्रत्येक गोष्टीची वेळ आणि जागा ही ठरलेली असते, इथे तुमचं काही एक काम नाहीये. तर पाठीमागून राधावहिनी आणि किशोरभाऊ पण येतात आणि ह्यांची गंमत पाहू लागतात. अशोक मामा हसायला लागतात आणि म्हणतात, चला चला, इथं तुमचं काही एक काम नाही, तुम्ही दोघं जण इथं काय करतायत? असं म्हणून तिथून त्यांना जायला सांगतात. तर राधावहिनी आणि किशोरभाऊ दोघांना पण वाटतं की ह्यांनी आपल्याला जायला सांगितले, म्हणून हे दोघं जण बाहेर निघून येतात. किशोरभाऊ राधावहिनीने विचारतात की तो म्हातारा आपल्यालाच नक्कीच जा म्हणाला ना? राधावहिनी म्हणतात, मला नाही माहिती. किशोरभाऊ म्हणतात, चल बरं आपण विचारून येऊ. यावरती राधावहिनी म्हणतात, मी नाही जाणार, त्या म्हाताऱ्यासमोर उभं राहायलाच नको वाटतं मला, सारखं कटकट करतं, आजकाल तर सारखंच उचकून राहिलंय आपल्यावरती. किशोरभाऊ म्हणतात की हा ना, माझ्या पण ध्यानात येऊन राहिले, सारखं बारीक सारीक गोष्टीवरून टोचून बोलत असतात आपल्याला. त्या म्हाताऱ्याला काही कळालं तर नसेल ना, म्हणजे आपलं सिक्रेट वगैरे तर कळालं नसेल ना? राधावहिनी म्हणतात, कोणतं सिक्रेट? किशोरभाऊ म्हणतात, अगं असं काय करतीस, बोर्डावर नाही का आपण कॉन्ट्रॅक्ट मॅरेजची कॉपी लावली होती, तेव्हा सोसायटीला सगळा गफला कळाला होता. राधावहिनी विचारतात की तुम्हाला ते चिटकवताना कुणी बघितलं तर नव्हतं ना? किशोरभाऊ म्हणतात, नाही, तेव्हा तिथं कुणी नव्हतं, सोसायटीची मीटिंग चालू होती ना, त्यामुळे तिथं कुणीच नव्हतं. राधावहिनी म्हणतात की नक्की ना? तर किशोरभाऊ म्हणतात की आता फटाका फुटल्यावर वाद कुणी लावली हे कोण विचारणार आहे? राधावहिनी म्हणतात की भाऊजी, त्या म्हाताऱ्याचं दिमाग शातीर आहे, तो लावू शकतो शोध, त्यामुळं आपल्याला कोणी पाहिलं का हे आधी शोधावं लागेल. त्यानंतर आता रात्री झोपायची तयारी चालू असते. भैरवी आणि अनिश दोघं जण मुलांसाठी अथरून टाकत असतात. अनिश परत आता भैरवीच्या जवळ येऊ लागतो. भैरवी त्याला ओरडत असते की अरे अनिश, मी तिकडचं नीट केलं ना, तू सगळं खराब केलंस, जा बरं नीट कर. अनिश काही तिच्यापासून हालायला तयार नसतो. तितक्यात आता पाठीमागून अशोक मामा येतात आणि म्हणतात, काय चाललंय? तर अनिश पटकिनी दुसऱ्या साईडला पळतो. अशोक मामा म्हणतात, तुम्ही दोघं जण इथं काय करतायत बरं? तुम्हाला आज सांगितलं ना झोपायला? तर अनिश म्हणतो की मुलांचा आथरून टाकतोय. अशोक मामा म्हणतात, तुम्हाला सांगितलं का मुलांनी टाकायला?
तर भैरवी म्हणते नाही. अशोक मामा म्हणतात मग तुम्ही कशाला लागताय, तुम्ही जा बरं आतमध्ये. आता भैरवी अशोक मामांना डोळा मारते आणि आता मुद्दामून नाटक करत म्हणते की बाबा मला काय वाटतं, मी आणि संयमी आणि इरू आम्ही तिघीजणी आत झोपतो, अनिशला ना बाहेरच झोपू द्या. अशोक मामा म्हणतात की बरं बरं चालेल, अनिश तू बाहेर झोप. अनिश म्हणतो का बरं. तर भैरवी म्हणते अहो किती मोठ्याने घोरतो हा, मला ना रात्रभर झोप लागली नाही ह्याच्यामुळं. अशोक मामा म्हणतात काय रे तू मोठ्याने घोरतोस का, हा अजिबात नाही, तू ना आता बाहेरच झोप, भैरवीला आत झोपू दे, ती रुसून निघून गेली म्हणजे मग. अनिश म्हणतो अहो बाबा असं काय करतायत. तर अशोक मामा म्हणतात नाही नाही तू बाहेरच झोप. भैरवी आता आत निघून जाते. अनिश मात्र फार वैतागलेला असतो. अशोक मामा त्याला म्हणतात काय झोप आता इथेच. अनिश वैतागून झोपतो. थोड्या वेळात भैरवी बाहेर येते आणि हसायला लागते आणि म्हणते अहो बाबा खरंच झोपला हा इथे. अशोक मामा सुद्धा हसायला लागतात. अनिश उठतो आणि म्हणतो काय तुमचं काय चाललंय दोघांचं. भैरवी म्हणते अरे आम्ही गंमत करत होतो तुझी. अनिश म्हणतो काय हो बाबा अशी काय गंमत करतात का. अशोक मामा म्हणतात जा 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 आतमध्ये जाऊन झोप. असं म्हटल्यावरती आता हे दोघं जण आतमध्ये झोपायला जातात. हे जरा यांनी अतिच दाखवला, अशी गंमत कोण करतं सून सासरा मिळून. असं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी सकाळी किशाभाऊ बाहेर येतात आणि नोटीस बोर्डवरती पाहू लागतात. तितक्या तिथे परशुराम येतो आणि विचारतो काय किशाभाऊ काय सापडतायत एवढं सकाळी सकाळी, काय शोधतायत, म्हणजे काही सापडत नसेल तर मी शोधून देतो. किशाभाऊ म्हणतात की बरं मला एक सांग या बोर्डवर काय लावतात रे. परशुराम सांगतो की याच्यावरती नोटीस लावतात, म्हणजे पाणी आज येणार आहे की नाही येणार आहे हे सगळं काही समजतं, त्याच्यावरती सुविचार पण लिहितात. तर किशाभाऊ म्हणतात बरं मला एक सांग नंतर त्या नोटीसचं त्या कागदाचं काय करतात बरं. परशुराम म्हणतो की ते नंतर फाडून टाकतात, ते जाऊ द्या, तुम्ही काय शोधताय ते सांगा ना. आपल्या सोसायटीत CCTV कॅमेरा लावल्यात, त्यात कुणी काय केलं काय केलं नाही हे समजा काय कळतं, तुम्ही काय शोधतात ते मला सांगा. किशोरभाऊ म्हणतात मला एक सांग ह्या कॅमेरामध्ये सगळं काय दिसतं का आणि मग परत परत दिसतं का. तर परशुराम म्हणतो परत परत नाही, परत 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 दिसतं. किशोरभाऊला आता जरा टेन्शन येतं आणि ते तिथून निघून जातात. तेव्हा परशुराम स्वतःशीच म्हणू लागतो का मला हे या माणसाची नोटीस बोर्ड बद्दल विचारतोय, CCTV बद्दल विचारतो, नक्की गोड बंगाल आहे तरी काय. त्यानंतर इकडे भैरवी ऑफिसला जाण्यासाठी तयार होत असते. तिने मस्तपैकी एक साडी घातलेली असते, फार सुंदर दिसते यात भैरवी. तितक्या तिथे अनिश येतो आणि भैरवीकडे पाहू लागतो. आता परत ह्या दोघांचा रोमॅन्स चालतो. तितक्या तिथे अशोक मामा येतात आणि त्या दोघांना पाहतात. आता अशोक मामांना हे दोघं जण पाहतात आणि बाजूला होतात. हे दोघं जण फार घाबरलेले असतात. अशोक मामा सुद्धा रागाने त्यांच्याकडे पाहायला लागतात आणि म्हणतात की एक गोष्ट तुम्हाला किती वेळा सांगायची हा. तर अनिश म्हणायला लागतो ते बाबा. तर अशोक मामा हसायला लागतात आणि म्हणतात अरे दरवाजा तरी लावून घ्यायचा ना. असं म्हणत ते बाहेर जातात आणि हसू लागतात. त्यानंतर आता अशोक मामा ऑफिसला निघालेले असतात. ईश्वर काका त्यांना भेटतात आणि विचारतात काय मग अशोक कुठे निघालायस. अशोक मामा म्हणतात दुसरं कुठं ऑफिसला चाललोय. ईश्वर काका म्हणतात काय मग नवीन जोडपं कसे येते. अशोक मामा म्हणतात एकदम फर्स्ट क्लास आहेत. पुढे ते म्हणतात की जरा त्यांना ऍडजस्ट करायला कठीण होतंय असं मला वाटतंय. ईश्वर काका म्हणतात पण खरं सांगू का त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मला पण खूप छान वाटलं अशोक, लग्नही छान पार पाडलं. अशोक मामा म्हणतात आता अनिश आणि भैरवीचा संसार मार्गी लागलाय, आता तुषार आणि शैफलीचा संसार मार्गी लावायला पाहिजे. ईश्वर काका म्हणतात एवढं सोपं नाहीये ते. अशोक मामा म्हणतात एवढं अवघड पण नाहीये, आपण बोलून बघूया त्यांच्याशी, नंतर ते त्यांचा निर्णय काय तो घेतीलच, नंतर असं नको व्हायला की आपण काही बोललोच नाही. त्यानंतर अशोक मामा आणि ईश्वर काका बोलत बोलत पुढे येतात. त्यांना परशुराम भेटतो. परशुराम अशोक मामांना म्हणतो की मामा तुमचे जे पाहुणे आहेत ते काहीतरी शोधत होते, ते त्यांना सापडलं का. अशोक मामा म्हणतात काय शोधत होते ते. तर परशुराम म्हणतो की काय कळालं नाही मला एवढं, पण ते नोटीस बोर्डपाशी घुटमळत होते. अशोक मामा म्हणतात काय करावं नाही यांचं काहीच कळत नाहीये. ईश्वर काका म्हणतात हे बघ अशोक मला काय वाटतं आता हे नवीन जोडपं घरात आलं की नाही, मग ते राधा मामी आणि ते किशाभाऊ यांना दोघांना ना आता घरातून बाहेर काढ बरं. तर अशोक मामा म्हणतात करतोय मी काहीतरी, माझा आहे एक डोक्यामध्ये प्लॅन, बघू काय होतं ते. असं म्हणत अशोक मामा तिथून ऑफिसला निघून जातात. इकडे किशाभाऊला त्या CCTV कॅमेऱ्याचं फार टेन्शन आलेलं असतं. ते घाबरतच राधा बहिणीला म्हणत असतात की अगं बघ ना त्या CCTV कॅमेऱ्याचं काय होईल का, त्यातनं आपलं भांडं फुटेल, अगं भाऊजींना कळेल की ती नोटीस मिस लावली होती. तर राधा बहिणी चिडतात आणि म्हणतात गप्प बसा तुम्ही, असं काही एक होणार नाहीये, एक काम सांगितलं ते पण तुम्हाला धड करता येत नाही, जा बरं जाऊन कामं करा. कामं जर झाली नाही ना तर ते भाऊजी, कामं जर झाली नाहीत ना तर ते म्हातारं माझ्यावरतीच CCTV कॅमेरा लावेल, जा बरं इथून तुम्ही. असं म्हटल्यावरती आता केशवभाऊ तिथून जातात. आणि मित्रांनो आजचा भाग इथेच संपतो. आता उद्याच्या भागात आपण असं पाहतो की इकडे ऑफिसमध्ये सगळेजण काम करत असतात. हर्ष तिथे येते आणि खुश होऊन म्हणते की काय मग आपल्याला हेड ऑफिसवरून एक नोटीस आली आहे. त्या नोटीसमध्ये असं आहे की आपल्या या ऑफिसमध्ये एकाच घरातील 2 माणसं काम करू शकत नाही. मग आता माझगावकर तुम्ही ही नोकरी सोडून जाणार ना. असं म्हटल्यावरती अशोक मामांना धक्का बसतो. आता उद्याच्या भागात आपल्याला कळेल की अशोक मामांना या नोकरीवरून काढलं जाईल का इथं ठेवलं जाईल.
असो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.